तो फालतू मेसेज बोगस अकाउंट खोलून यांच्या नाही तर हे लोकांनी कशाला करायचं. मी आज जर पोरं पाठवली त्याच्या घरात तर काय राहील रे त्याची इज्जत. मला काय माहितीच नाही मीनांटी. मी 5 दिवस झाले ऍडमिट होतो. दुसऱ्या दिवशी आलो, ऑर्डरला गेलो. मलाच बरं नाही, माहिती का. मी कामावरती पण जात नाही. मी आता थोडं बाहेर अरे आलो. तू पण आता येत नाही, ऐक ना, तू पण येत नाही, हे लोक पण येत नाही. तर मी हेच बोलली की ह्यांच्या बायका पळून नेले का माझ्या नवऱ्याने, ते ह्यांना एवढं सॅड झालेत सगळे लोक. नाही ना मीनांटी, मला खरंच नाही बरं नाही वाटत, माहिती का. मी आता पण आज ऑर्डरला आलोय आणि थोडं बेलापूरला काम होतं म्हणून इथं नवी मुंबईला आलोय. त्याच्या आईला ऐक ना, त्याच्या आईला फोन कर, त्याच्या बहिणीला फोन कर. मी आता उद्यापासून असं चालू करेल की बायका घरात पाठवून मारायला लावेल मी त्याला. काय मी काय असेल बोलून घेतो मीनांटी. काय ते पेका करून काय असेल तो आनंद भोईर तो जो करतोय, तो दुसऱ्यांच्या बायकांच्या घरात जातो आणि मग रस्त्यावर त्याला मारतात सगळेजण. त्याची लायकी काढलेली आहे आणि आता त्याला एवढा पुळका आलेला आहे दुसऱ्यांच्या बायकांची तो हे करतोय. तर त्याचं पण वाट लावायला मला टाइम नाही लागणार. आता काहीच बोलत नाही. ती घुसलेली आहे ना, त्यांची कशी काय वाजवायची ती मी वाजवणार आहे. असं केलं जे लोकांनी की त्यांच्या बायका पळून गेल्यात किंवा त्यांच्या बायकांबरोबर कोण म्हणून. नाही मी भेटतो. मी अण्णाला पण सांगितलं, कारण की आलिशा पण बोलली ना पांड्याच्या चरबी का आले, तो का एवढा उडतोय. त्याला विचारायचं त्याच्या घरी येतोय का भूषण. काय मी बोलतो मीनांटी काय ते फालतू कमेंट करतात हे लोक. ह्यांच्या दम असेल तर या ना 1 to 1 माझ्या समोर येऊन बोल ना. 16 तारखेनंतर तुम्हाला काय दाखवायचं आहे ना, मी दाखवेल. आणि त्याला सांग तू किती पळालास ना तरी माझी सीट काढायची मी काढेलच आणि नंतर तुम्हाला लायकीवर आणून ठेवेल मी. मग घरात पण तुम्ही बसणार नाहीत तिथे. अशी वाट लावेल मी तुमची. आज जी घरं तुमची वाचलेत ना शिवाजीनगरची, ती मीनाक्षी शिंदेमुळे वाचली. तुम्हाला रस्त्यावर आणायला मला वेळ नाही लागणार. बोलतो मी. बहिणीला पण सांग, त्याच्या बहिणीला पण सांग, त्याच्या आईला पण सांग. मी घरात मग कोणाला पाठवलं ना तर मग मी काय करेल ते समजून जा. माझ्या नवऱ्यासारखं मला समजू नका. मी पूर्ण वाटच लावून टाकेल. मग रोज पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारायला लावेल मी तुम्हा लोकांना.